इचलकरंजी शहराचे माजी आमदार माननीय श्री सुरेश हाळवणकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील माने दादा तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक माननीय श्री रवींद्र माने साहेब। इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील साईप्रसाद ग्रुपच्या वतीनं पंचगंगा नदी घाटावर भव्य गंगा आरती, महायज्ञ आणि दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या धार्मिक सोहळ्याला शहरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावत भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवला। पंचगंगा नदीचा परिसर मंत्रोच्चार, दीपप्रज्वलन, फटाक्यांची आतषबाजी आणि गंगा आरतीमुळे भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता। तसंच 14 फूट शंकराची मूर्ती उभी करण्यात आली होती। आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली होती। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य धार्मिक कार्यक्रमानं संपूर्ण इचलकरंजीकरांचं लक्ष वेधून घेतलं। साईप्रसाद ग्रुपच्या पुढाकारातून पंचगंगा नदी घाटावर महायज्ञ, गंगा आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळ होताच नदीघाट परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता। कार्यक्रमाची सुरुवात वेदघोष आणि धार्मिक विधींनी करण्यात आली। यानंतर महायज्ञ पार पडला। विविध पुरोहितांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या यज्ञामध्ये शहराच्या प्रगतीसाठी, समाजातील सुख समृद्धीसाठी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर गंगा आरतीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते पंचगंगा नदीची विधिवत गंगा आरती करण्यात आली। आरती दरम्यान हर हर महादेव, गंगे माता की जय आणि जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी उपस्थित भाविकांनी हातात दिवे घेऊन आरतीमध्ये सहभाग घेतल्यानं संपूर्ण नदी किनारा उजळून निघाला होता। कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते टप्प्याटप्प्यानं गंगा आरती करण्यात आली। धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यानं उपस्थितांना आध्यात्मिक आनंद दिला। गंगा आरतीच्या वेळी नदीच्या दोन्ही तीरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमाला साईप्रसाद ग्रुपचे सुनील महाजन, शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसंच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हाळवणकर गटाचे समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरली ती पंचगंगा नदी तीरावरील यशोधारा पुलाची आकर्षक विद्युत रोषणाई। रंगीबेरंगी प्रकाशात नटलेला पूल आणि नदी किनाऱ्यावरील दीपमाळ यामुळे परिसराचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं। यासोबतच करण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या आतषबाजीनं आकाश उजळून निघालं आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं। धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम इचलकरंजी शहरासाठी संस्मरणीय ठरला। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य गंगा आरती आणि महायज्ञ सोहळ्यामुळे पंचगंगा नदी घाट परिसर भक्ती, उत्साह आणि जल्लोषानं उजळून निघाला।